सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव घसरणार आहेत। त्यामुळे आज अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेला सोने खरेदी करणं गरजेचं आहे। जर तुम्ही या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा पडलेला असेल की सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होते, परंतु सोन्यामध्ये विक्रमी घसरण कशामुळे होत आहे? बघा, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच मागील 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच झालेली नव्हती। सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो, खरोखर तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा। ती तारीख अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी आणि वर्षांवरती सोन्यावरती विश्लेषण करणाऱ्या विश्लेषकांनी सुद्धा दिलेली आहे। बघा, आजपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा लावलेले आहेत, परंतु या रांगा सोनं मोडण्यासाठी लागलेल्या नाहीत, तर या रांगा सोनं खरेदी करण्यासाठी लागलेले आहेत। कारण भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। त्यामुळे ते ग्राहक त्या सिच्युएशनला सोनं सुद्धा खरेदी करत नव्हते। म्हणजेच ज्या ग्राहकांनी वाट पाहिली त्या ग्राहकांचा 100% फायदा होत आहे, कारण त्या ग्राहकांना तेवढ्याच पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळत आहे। परंतु मित्रांनो, सोन्याचे भाव आज किती घसरलेले आहेत, अजून पुढील 2 दिवसांमध्ये किती घसरणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा घेणार आहोत। त्यामुळे सर्वात अगोदर व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा तुमच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा ग्राहकांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडतात, सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागील 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळालेली नव्हती। त्यामुळे अनुभवी सोनारांना सुद्धा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे, अनुभवी व्यापाऱ्यांना सुद्धा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आणि जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, त्यांना सुद्धा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 1 महिन्यामध्ये तब्बल सोन्यामध्ये 30,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजेच सोन्याचा भाव 80,000 रुपयांवरती होता, तर तो सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता। तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल। म्हणजेच सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, ऐन लग्न सराईमध्ये सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती। त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता सुद्धा पसरलेली होती, परंतु आज लाखाची भरारी घेणारं सोनं पुन्हा एकदा घसरलेलं आहे। सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या घसरणीमुळे सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। सर्व ग्राहकांना आज पुन्हा एकदा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटली जाते। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्याकडे पैसे असेल तर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। आपल्याला सुद्धा 100% गॅरंटी असते की सोनं आपल्याला 100% व्याजदर सुद्धा देणार आहे। त्या अनुषंगाने काही ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात, काही ग्राहक लग्न सराईसाठी सोनं खरेदी करत असतात, तर काही ग्राहक साखरपुड्यासाठी सुद्धा सोने खरेदी करत असतात। परंतु ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 90% लोक 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करत असतात आणि आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेली आहे। अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। म्हणजेच पुढील 15 दिवसांचा अंदाज आपल्याकडे आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 15 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी सोनं
सोनं खरेदी करायचं आहे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा मिळणार आहे। परंतु काही ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, कारण सर्व ग्राहकांच्या मनामध्ये एक गोष्ट खचून राहिलेली आहे, ती गोष्ट म्हणजे सोन्यामध्ये वाढ होत जाईल म्हणजे त्यांना सुद्धा वाटत आहे की 2020 ते 2025 या 5 वर्षांमध्ये सोन्याने लाखाची भरारी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे 2025 ते 2030 या पुढच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा सोनं अजून 2 लाखाची भरारी घेणार आहे। परंतु ग्राहकांनो, हा तुमचा 100% गैरसमज आहे, कारण सोन्याचे भाव हे शेअर मार्केटच्या आधारावरती ठरत असतात, सोन्याचे भाव हे डॉलरच्या आधारावरती ठरत असतात। अनुषंगाने आज अनुभवी सोनारांकडून, अनुभवी व्यापाऱ्यांकडून आणि अनुभवी अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। त्यांच्या अंदाजानुसार पुढील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत सोनं किती हजार रुपयापर्यंत घसरणार आहे, त्याची संपूर्ण माहिती त्यांच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सुद्धा समजणार आहे की आपण सुद्धा या तारखेला सोनं खरेदी केलं तर आपल्याला सुद्धा कमी पैशामध्ये सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना 3 अंदाज देण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये जो पहिला अंदाज आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी सुद्धा दिलेला आहे, म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे अनुभवी सोनार असतात त्यांच्या माध्यमातून अंदाज देण्यात आलेला आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे त्यांनी आकडा सुद्धा दिलेला आहे, तो आकडा सुद्धा बघून घ्या। त्याचप्रमाणे अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे, म्हणजे जे वर्षानुवर्ष सोनं मोडत असतात, सोनं तयार करत असतात त्या व्यापाऱ्यांना सुद्धा या सोन्याचा भरपूर दिवसांचा अनुभव असतो, म्हणजे ते सुद्धा अनुभवी व्यापारी आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये वाढ होणार नाही, तर सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु जे अनुभवी अभ्यासक आहेत, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, तर त्यांनी जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे, कारण सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेली आहे। म्हणजे त्या अंदाजानुसार अनुभवी अभ्यासकांनी, अनुभवी विश्लेषकांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे, तो अंदाज सुद्धा बघून घ्या। म्हणजे हे 3 अंदाज आहेत, 3 अंदाज एक एक करत आपण सुद्धा बघून घ्या। सोबतच आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, उद्या किती हजारांची घसरण होईल, परवा दिवशी किती हजार रुपयांची घसरण होईल, ते सुद्धा आपण एक एक करत पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी 1 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही 1 मिनिट काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला तर तुमचे लाखोंचा फायदा होणार आहे, तुमचा हजारांचा फायदा 100% होणार आहे। कारण बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल काही ग्राहक आज सोनं खरेदी करतील, काही ग्राहक उद्या सोनं खरेदी करतील, परंतु त्याच्यामध्ये 100% फरक असणार आहे, तुमचा तोटा त्याच्यामध्ये होऊ शकतो। जर आम्ही दिलेल्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होणार नाही, तुम्हाला सुद्धा पश्चाताप होणार नाही, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा मिळणार आहे। तर अनुभवी सोनारांनी, अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेला सोनं खरेदी करणं गरजेचं आहे, ती तारीख सुद्धा बघून घेऊया। परंतु ग्राहकांनो, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। बघा, सोन्याचा भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे सांगण्यात आलेली आहेत, त्याच्यामध्ये जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत, म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे। या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 24 कॅरेटचं सोनं आणि 22 कॅरेटचं सोनं सापडत चाललेलं आहे, म्हणजे पहिलं कारण म्हणजे सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। सोबतच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं प्रमुख कारण आहे तर ते दुसरं प्रमुख कारण म्हणजे अमेरिका देश असेल, इस्रायल देश असेल, तर यांसारख्या देशांमध्ये सध्या
सध्याच्या स्थितीला भांडण सुद्धा सुरू झालेलं आहे, तर या भांडणाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती सुद्धा दिसून येत आहे। म्हणजेच दुसरं कारण म्हणजे विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला सोन्यावरून भांडण सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आयात निर्यात सुद्धा बंद होत आहे, त्याचा परिणाम थेट सोन्यावरती सुद्धा दिसून येत आहे। म्हणजेच सोन्याची किंमत घसरत आहे, सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं प्रमुख कारण आहे, तर ते तिसरं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे। अजून शेअर मार्केटचा ग्राफ घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचा आणि शेअर मार्केटचा काय संबंध येतो। बघा, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वाढत असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत असतो, आणि सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं प्रमुख कारण आहे, तर ते चौथं प्रमुख कारण म्हणजे बाहेरील देशांमधील नागरिक सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। बघा ग्राहकांना, आज सोन्यामध्ये तब्बल 2000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा फायदाच होणार आहे, उद्या जरी सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा फायदाच होणार आहे, कारण सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्याचे भाव पुढील काही वर्षांमध्ये सुद्धा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात सुद्धा आलेले आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्क